जे आपल्या याच्यावरती आक्रांत आले होते, मग ते मोगली असो आक्रांत किंवा मुस्लिम आक्रांत असो किंवा मग युरोपियन कॉलोनियल्स असो, तर यांचा जो आक्रमणाचा प्रकार किंवा मग जो व्यवहाराचा प्रकार होता तो कसा होता की जेणेकरून ते आपल्या इथे आपलं राज्य स्थापन करू शकले. ओके, आता यात दोन प्रकार आहेत. एक तर मुस्लिम आक्रमणकर्ते आणि एक परदेशी आक्रमणकर्ते. आपण परदेशीमध्ये हे जे सगळे टोपीकर आहेत, इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, आपण त्यांना पकडूया, म्हणजे ते डिफरन्शिएट करणं सोपं जाईल. आता पहिलं म्हणजे मुस्लिम आक्रमणकर्ते होते, त्यांना लक्षात आलं की त्यांना सरसकट राज्य पाहिजे होतं. ते यायचे आणि थेट युद्ध करून राज्य जिंकायचे. म्हणजे तो एक प्रकार. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला टोपीकर जे होते किंवा आपण परदेशी आक्रमणकर्ते म्हणूया, या लोकांचा प्रकार कसा होता. ही लोकं आली व्यापारासाठी. बरं, व्यापारासाठी सुद्धा कुठे आली? फक्त समुद्रकिनाऱ्यावर आले. म्हणजे पोर्तुगालचा राजा स्वतःला हिंदी महासागराचा राजा म्हणवायचा की मी हिंदी महासागर माझ्या मालकीचा आहे. कारण तोपर्यंत भारतातून बाहेर पडणं हे निषिद्धच होतं, समुद्र प्रवास. मग हा एक प्रकार झाला. ही मंडळी व्यापारासाठी आली. व्यापारात आल्यानंतर ह्या लोकांनी हळूहळू व्यापार करायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा ह्यांना काहीतरी पाहिजे असायचं तेव्हा मग ही लोकं येऊन आपला प्रस्ताव द्यायची की हा आमचं हे आणि त्या बदल्यात तुम्हाला काय पाहिजे. मग त्या निमित्ताने ह्या लोकांशी इकडच्या राजांशी व्यवहार व्हायचा. मग राजांशी व्यवहार झाल्यानंतर मग ती लोकं काय करायची, छोटीशी भेटवस्तू दे, राजाला दे, राजाच्या प्रधानाला दे किंवा त्याच्या कारकुनाला दे, कोणाला तरी दे. आणि ही लोकं हळूहळू आतमध्ये हळूहळू येण्याचा याने प्रयत्न केला. आणि या लोकांचं क्लिअर होतं, हा जो दुसरा प्रकार आहे, परदेशी पाहुण्यांचा प्रकार जो आहे, या लोकांचं क्लिअर होतं की ह्यांना व्यापार तर करायचा होता. व्यापार तर त्यांचा चालू आहे, पण ह्यांना माहीत होतं की हळूहळू ह्यांना लॉंग टर्म. कारण मुस्लिम आक्रमणकर्त्यांचा एक भाग बाजूला ठेवू, पण इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, तेही अख्ख्या भारतावर. मग ह्या सगळ्यांना नाही जमलं कोणालाच. मुघलांचा झेंडा नाही अख्ख्या भारतावर फडकला, तर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. मग दूरदृष्टी होती, कारण ह्यांनी सुरुवातच एकदम स्टेप बाय स्टेप केली होती की ह्या लोकांनी सिस्टीममध्ये घुसले. आणि सिस्टीममध्ये घुसल्यावर त्यांना लक्षात आलं की अरे ह्यांना जर छोट्या छोट्या गोष्टीतून आपापसातच फुटलं ना, आपल्याला काय करायची गरज नाही. त्याच्यामुळे म्हणजे त्यावेळीचं म्हणजे इंग्रजांना आपण का हकलवून देऊ शकलो, कारण तोपर्यंत हे झालेली होती जनजागृती की ही लोक संख्येने फार कमी आहेत, पण हे आधीपासूनच संख्येने कमी होते, पण तरी पण त्यांनी पूर्ण भारतावर राज्य केलं. तर तो एक प्रकार आहे. एक प्रकार की यायचं, थेट आक्रमण करायचं आणि राज्य निस्तनाबूत करायचं आणि ते ताब्यात घ्यायचं, एक मुस्लिम आक्रमण करते. दुसरे हे परदेशी आक्रमण करते की यायचं, व्यापार करायचा, हळूहळू सिस्टीममध्ये घुसायचं, सिस्टीममध्ये घुसल्यानंतर आतून पोखरायला सुरुवात करायची. आणि जेव्हा राजा निकामी होईल तेव्हा राज्य हस्तंगत करायचं. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये ना अजून एक पॉईंट येऊ शकतो की जे मुस्लिम आक्रांत होते त्यांना सत्ता उपभोगायची होती. इंग्रजांना ऑब्व्हियसली त्यांचा राजा तर इथे नव्हता आला, बरोबर, त्यामुळे त्यांचे जे अधिकारी होते ते इथे यायचे. बरोबर, त्यामुळे त्यांना त्यांचं काम करायचं होतं, म्हणजे ॲज अ ऑफिस वर्क त्यांना त्यांचं ते करायचं होतं. त्यामुळे त्यांना सत्तेचा काही उपभोग नव्हता. हां, मला एवढं काम दिलं, एवढं करायचं आहे आणि पुढच्या जनरेशनला मला ते कॅरी फॉरवर्ड करायचं आहे त्याला. त्यामुळे तिथे ती लालसा नव्हती. बरोबर, इथे लालसा होती की मला सत्ता पाहिजे म्हणून. येस. म्हणजे पूर्ण औरंगजेबाचं पण जर तुम्ही पाहिला तर त्याचं आधीपासून म्हणणं होतं की मला पूर्ण हिंदुस्थानावर मला माझा मुघली झेंडा फडकवायचा आहे. तर तेच की सर्व सत्ता आपल्या हातामध्ये असणं, त्या पद्धतीचं. त्यामुळे हा फरक तर आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी.